का काय एवढा उशीर केला स्वयंपाकाला? तुला माहित नव्हतं का? काय माहित नव्हतं. तिकडे सवासण्यात गेली नव्हती होय मी. त्याच्यामुळे उशीर झाला मला. येऊस्तवर मग आल्यावर तरी भांडी घातली, झाडू मारला. किती वाजले ते माहित आहे का? हा. 9 वाजले ते आणि तुझ्या भाकरी चालल्या ते अजून. अरे मग आता आल्यावर येऊस्तवर हे उशीर झाला. मग आल्यानंतर काय भांडी होती जेवलेली ती घासली, झाडू मारला, स्वयंपाक काटूक ठेवलं, नंतर पाणीही बघितलं. एक तर लाईट नाही. एक तर लाईट नाही त्याच्यामुळे असं गोंधळ होतोय स्वयंपाकाचा आहे का मग. त्यात मला आज एवढ्या एका बलावर चाललाय सगळा खेळ. यायला मला उशीर झाला. आणि किती भाकरी करायची त्या 2 भाकरी तर करायची त्यात. 2 भाकरीला असं काय टाइम लागतो. मसाले भात तर केला, डाळीची आमटी बी बनवून झाली आणि आता तर काय 2 भाकरी करायची. तर आज लवकर म्हणजे पटापट आवरण म्हणलं तर जास्त उशीरच झाला. कारण का उद्या गुरुपौर्णिमा आहे ना. गुरुपौर्णिमेचा उद्या आपल्याला लवकर उठायचं, स्वामींच्या देवळात जायचंय. प्रसाद आहे. मग गुरुपौर्णिमेचा उद्या महाप्रसाद म्हणायचं का? महाप्रसाद. बाकी किती माणसं हे करतात अन्नदान उद्या. पण बघा भेटेल की आपण बी काहीतरी द्यायला पाहिजे होत. द्यायचं की काय? लापशी गोळ देणार आहे. हा. कसला भरडा नसतो का लापशीचा, हां, ते आणून द्यायचं. आपला काहीतरी वाटा पाहिजे की त्याला. मग मी तर एक तर 2-4 दिवस झालं भूकत होते. आणि मसाले भात हा? बनावं लागेल. हा. आणि भाजी मुगाची डाळ तुला आवडते ना मुगाची डाळ, म्हणून तर बनवली. आता मला काय बटाटा तर खात नसतो तो. बटाटा बी नको, वांग बी खात नाही. मग त्याच्यापेक्षा मला आपलं साधी सोपी मुगाची डाळच आता बनवायची. तरी बाबा अंधारात ते एक बल आहे म्हणून तरी बरं आहे. नाहीतर अंधारात तर कसं स्वयंपाक केला. तुमच्या इकडे आता कधी टायमिंगचं टायमिंग 6 ते 10 लाईट नाही. कधी बंद होत आहे तुमच्या इकडे काय? काय माहिती कवर असं चालतंय. त्यात चुलीवर करायचं अजून पण बरं वाटतंय. चुलीवरचं पण स्वयंपाक किती छान लागतो खायला. लागतं का नाही? मग काय. भाजी कशी केली? द्यायची आमटी म्हणा. हां, किती वेळा सांगू तुला. ध्यानात बसव जरा. माझं लक्षच नव्हतं. तुझं लक्ष कुठं जातोय. आता मला एक म्हणा येईल कामात ना काय ध्यानात राहणार. एकदा सोडून तुला 3 वेळा सांगितलं तरी तू तीच विचारतोय मला, भाजी काय केली, भाजी काय केली. का तुला वाटतं माझ्या जी काय आवडीचं नाही तीच बनवलंय काय ना. नाही, आज आवडीच आहे माझ्या. मुगाची डाळ आवडते की मला. आम्ही काय खाऊन आलो पोळ्या, त्याच्यामुळे आम्हाला काय जेवायचं नाही. आता तुम्ही दोघं जेवणार काय. तुम्ही आला पोळ्या खाऊन, पण मला दिवसभर काय सुद्धा करा म्हणलं नाही. मला काय करायचं एखादा दिवस. मोबाईल बघून बघून माणूस किती बघणार आहे. काय तुम्ही हिरबळ कटायचं आहे मोबाईल बघा. कटाळा काय माणूस काय दिरबळ मोबाईल बघत बसेल काय? ते टॉर्चर केल्यावर झालं की. मग तुझ्याकडे मोबाईल दिला आणि तुला म्हणलं दुसरं काहीच करायचं नाही, तू आज दिवसभर मोबाईलच बघायचं, तर बघशील का? नाही बाबा. आणि मग मला म्हणताय मोबाईल बघाय काय झालं तर मोबाईल बघायला. 2 भाकरी पुरते त्या का? 4 तरी भाकरी कर. कशाला 4 भाकरी, एवढ्या 2 भाकरी खाऊन धावा. मग किती 4 भाकरी. भाकरी तर भाजली का नाही? हा. भाजली भाजली. लई ताण नाही घ्यायचं. काय काय आजचा उपासच घालला. कसं काय? काय तिथं जेवा म्हणायचं नाही. जेवते बाबा सगळं करतो. स्वयंपाकच करायचा म्हणजे जेवल्या तर काय करू दे वाटायचं नाही. मग डायरेक्ट सवासनी सगळं जेवायला बसलं तर त्या वहिनीकडे गेली. वहिनीकडे जाऊन बसली. म्हणलं आता जायचंय, दादा यायचा घालवायला. तर ह्यानेच फोन केला मला निघायला येऊ का म्हणून. ह्याने निघायला येऊ का म्हणल्यावर म्हणलं लवकर पण घरी ते आलं का, तर म्हणलं आलं तर बाबा. मग म्हणलं ये, तर परत एकट्याला कुठं ठेवून येतो.
पप्पूला यायला वाजले की 5. होय. हम्म. तेच होईल म्हणला होता निघाला होता. मग परत अजून म्हणलं ते पोरगं एकटा अजून माघारी जायचं येतो. ती सकाळीच मी नाही तुला जाताना म्हटलं त्याला, तर ते म्हणला पप्पूला बोलावतो फोन करून. नाही तर निघाल होता की अजून नाही फोन आला मावशी म्हणला येतो. पण तवर असं निघायचं तवर त्याने फोन केला. आता म्हणलं येते म्हणलं येईल. उद्याच्याला सांगते ऐका बरं का. उद्या जाणार गुरुपौर्णिमा असल्यामुळं तिथं महाप्रसादाला आपण काहीतरी मदत करायचं. तर सकाळ लवकर उठा. मग सकाळी लवकर उठू की मग, म्हणजे घरचं सगळं पटापटा तू आवरून घेशील. हो. मग लगे महाप्रसाद बनवायला मदत आज कर. कसं लवकर उरकलं होतं तसं उद्या सुद्धा उरकलं पाहिजे लवकर. आज 5ला उठली होती ना, तसं सकाळ पण उठू 5ला. 5ला ना ते उठले. मग काय 5 वाजून गेले. मी 5 वाजता उठलो होतो. तो उठला तुम्ही परत उठले. झोपच वाढली त्याला. मग काय आणि त्यांच्या मोबाईलमध्ये 5:17 झालं. 5:17ला तू बाहेर आली होती हां हे का ना. मी आलो तो आला बाहेर. तसं मानाने म्हणजे आज लवकर उरकलं बरं. लवकर उठल्यावर मग उरकतेच की लवकर. उशीर केला 6-6:30ला उठलं तरी उशीर होतोय. उशीर म्हणजे मग भांडी घासावी का झाडून काढावीच काय कळत नाही त्याच्यामुळे उशीर होतो. बास कर आता भाकरी. दाजी कुठे गेलं, कधी यायचं? दुकानाला गेलं तर भूक लागली आता, जेवण करू. वाढ होते पण. आता येऊ दे की दाजीला, मग सगळी संगत जेवू. फोन करायला लाव त्याला. आता त्याने कानात मोबाईल घातला असेल. हेडफोन घातला असेल. हेडफोन घालून बस. मोबाईल बसेल का कानात? तू तरी म्हणतोय हेडफोनचे काय असतोय कुशाल. हेडफोन घालून बसलाय माहित नाही तुला. हेडफोन मारती मोबाईल चालू तोंडात. दहा वाजता ते झोपायला आपल्याला. रोजच वाजते ते नाच आहे. अजून जेवण व्हायची. रात्री किती वाजले? 10 लाईट आल्यावर झोपलोय. 9:50 झाली. 9:50. 10 लाईट आली होती 10 वाजता, आणि लाईट आल्यावर मग झोपलो निवांत. पण लाईट यायच्या आधी हातरून टाकलं झोपलं. मी हातरून टाकलं का टाकलं. इतकं दस मुसळ्याने कसं झोपताय? सगळं हातरून गोळा करताय. बेडशीट कुणीकड, गोदडी कुणीकड. काय त्या खाट्यावर झोपा येते रे नीट, एवढीशी खाट. मोठा बेड बनवून घ्यावा लागेल. आख्या घरा एवढा. आसरून पसरून झोपायला पाहिजे. मग तर काय बाबू तर वेळा सगळ्या घरात मग आज तर लय कटाळा आलाय. कवा तुम्ही जेवताय आणि कवा पसारा आवरून निवांत झुकते काय माहिती आता. काय लय काम केलं काय तिथं? मग आता स्वयंपाक, त्या बायांना जेवाय वाढायचं, चहा पाणी. आता नेलतंच तुला स्वयंपाक करायसाठी म्हणल्यावर काम करून घेणार तीच की. काय काम होतं आपलं? स्वयंपाकच आता हे. आता आपल्यातच आपल्याला आल्या करू लागते म्हणलं आपण केलं मग काय झालं? असं एकामेकाच्या जावंच लागतं का? मग नाही गेल्यावर काय असतं? काय असतं होतेच की त्यांचं पण. एक म्हणजे आपलं नातं आणि जवळचं असतं म्हणून बोलावतं माणूस. दुसरी का बोलवत नाही. नातं जपायसाठी. हां. गाडी तर इथल्या इथं सुद्धा नको वाटतं जायला. का? काय आता सव मोडली जायची गाडी होती समती नको वाटतं. असलं वातावरण कसली गार हवा सुटली होती आज तर. सारखी झिरझिर यायची आरती तिथं.
ती इथं सगळं सजावलं होतं की ती विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणल्या होत्या. हं. परत ते सगळं शोचं पुढं मांडून ती हे करून त्यांना म्हणलं वंदिशाला मोबाईलला फोटो पाठवा आम्हाला. सजावट किती नवरी ती चुडा भरताना नाही तिला सजवत हं, ती हं. जातं हे घाणा भरताना हां हां ते सगळं सजावलं होतं. होय हं. इकडं नाही पाऊस आला. तिकडं आलं का बारीक चिकचिक बारीक चिरचिर एकदा आली होती पण बंद झाली. पण सारखं आभाळ यायचो ऊन पडायचो आभाळ यायचो. वाटायचं की अरे का पाऊस येतोय का काय नाही. मग त्यांनी मांडवगी घातला होता. अगो पण ऊन पडायचं आणि परत एकदमच आभाळ यायचं आणि गार हवा सुटायची. लय वातावरण चेंज होतं सारखं आज. मग काही चुलीव नाही केलं 2 गॅस पेटावलं होतं. हं. बाहेर एक ठेवला होता ना आत केले आम्ही पोळ्या निवादी सगळं बाहेर मग आमटी गुळवणी भात हे असं कुरडया ही एक जणीने केलं 2 जणीने झालं. त्याच्यामुळे पटापटा स्वयंपाक आवडता नाही काय वाटलं स्वयंपाकाचंही. बरं घ्या आता जेवायला. हां हा जेवायला झालं ना आता. हा झालं की दूध गरम करायचं. दूध गरम करा ठेवू आम्ही येतो तेवढं हात धुवून. या.